कोकणातील स्वयंभू श्रीदेव गणपतीपुळे येथे त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला। या उत्सवाचे विशेष म्हणजे हा दीपोत्सव कोजागिरी पौर्णिमेला सुरू होऊन तो त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत चालतो। कोजागिरी पौर्णिमेपासून रोज संध्याकाळी बाप्पाच्या आरतीवेळी कृत्रिम दिवे मालवून तेजोमय तेलाचे दिवे प्रज्वलित केले जातात। संपूर्ण मंदिरासह बाप्पाच्या गाभाऱ्यापर्यंत विलोभनीय अशी दिव्यांची आरास केली जाते। यावेळी दिव्यांच्या प्रकाशात बाप्पाचे रूप अतिशय मोहक असे दिसून येते। गेले कित्येक वर्ष सुरू असलेली ही परंपरा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आली। मंगलमूर्ती मोरया, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। मंडळी, आज आपण इथे बघतोय पूर्ण सर्व मंदिर आहे, मंदिर परिसर आहे, दिव्यांनी उजळला गेलेला आहे। या दीपोत्सवाची सुरुवात आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला होते आणि आज या उत्सवाची समाप्ती पूर्णत्व जे आहे ते त्रिपुरी पौर्णिमेला होतं आणि असा महिनाभर चालणारा हा दिव्यांचा उत्सव इथे असतो। गणपतीपुळ्यामध्ये असतो, श्री क्षेत्र गणपतीपुळ्यामध्ये आपल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये असतो। आणि या उत्सवाचं वैशिष्ट्य असं की संध्याकाळी 7ची जी आरती असते तेव्हा या 7च्या आरतीला कृत्रिम जे आपले विजेचे दिवे आहेत ते पूर्णपणे बंद केले जातात आणि फक्त तेलांच्या दिव्याने इथे आरास केली जाते। स्टँड वगैरे ठेवले जातात आणि मंदिराचा परिसर आणि गाभारा हा पूर्ण तेलाच्या दिव्यांनी उजळून निघतो आणि त्यामध्ये आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं जे रूप आहे ते अतिशय सुंदर दिसतं। अशा पद्धतीचा उत्सव असतो आणि संध्याकाळी 7ची आरती झाली की जे आरतीचे यजमान आहेत ते आपापल्या परीने यथाशक्ती असा कसं वाटप करतात आणि त्रिपुरी पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होते आणि हा सोहळा अतिशय रम्य आणि विलक्षण असतो। यामध्ये अतिशय पवित्र असं वातावरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं। ते त्याचं कारण हे सर्वत्र आपण जे ठेवलेले तेलाचे दिवे बघतो त्यामुळे। तर हा असा दीपोत्सव सर्वांनी बघा आणि सर्वांनी या दीपोत्सवाचा लाभ घ्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।